नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवत आहे वाटाणा बटाट्याची भाजी। तुम्हाला सांगते सिंपल आहे। वाटाणा बटाट्याची भाजी सगळ्या घरोघरात बनते, तर तरी सुद्धा मला बनवता आला की तुम्हा सर्वांना मी हा व्हिडिओ दाखवते, कारण की मी साधी सिंपल बनवली पण खूप टेस्टी झाली होती। म्हणून माझ्या मनात आलं की तुम्ही सुद्धा अशी बनवून बघा, मी ज्या पद्धतीने बनवली आहे तशी। तर त्यासाठी मी घेतलेले आहे 2 मोठे कांदे, टोमॅटो, तुम्हाला सांगते लाल मिरच्या, कढीपत्ता, अद्रक लसूण पेस्ट आणि मोठे टोमॅटो 2। तर व्यवस्थित असं तेलामध्ये छान वाफून घ्यायचे आहे। त्यासाठी मी झाकण सुद्धा ठेवलं होतं, तुम्ही देखील तसं झाकण ठेवा आणि छानपैकी वाफेवर मऊ होऊ द्या। त्यानंतर मी टाकलेले आहे मसाले। मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला आणि हळद। हे व्यवस्थित एवढंच मी घेतलेलं आहे, पण तुम्हाला सांगते खूप टेस्टी झाले आहे। त्याचे फक्त प्रमाण थोडं जास्त घ्यायचं, तर टेस्ट कसे, कारण की बटाटे सुद्धा काही गोड असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला गुळचट अशी बटाट्याची लागते भाजी आपल्याला। तर त्यानंतर मी स्वच्छ धुतलेले वाटाणा आणि बटाटा कापून घेतलेले व्यवस्थित मस्त त्या मसाल्यामध्ये टाकून दिले, चवीपुरतं मीठ टाकलं आणि 15 ते 20 मिनिटं वाफेवर होऊ दिली। इतकी छान झाली ती भाजी, इतकी एक म्हणजे मसाल्याची चव, टोमॅटोची आणि कोथिंबीरची सर्व चव अशी अगदी एक बटाट्यामध्ये गेली होती। गरम भात बनवला होता, त्यासोबत गरम भात आणि वाटाणा बटाट्याची भाजी एकदम मस्त लागत होती। आम्ही सगळे पोटभर जेवण केलं आणि खूप आनंदाने भाजी खाल्ली। त्यासाठी मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही सुद्धा देखील अशीच ट्राय करून बघा आणि ह्या रेसिपीचा आनंद घ्या। तर चला, अशा छानशा रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटतच राहू। तर बाय बाय। आणि तुम्हा सर्वांना जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट्स पण करा। तर चला, बाय बाय।